बाकीच्या हितामध्ये नका गुरफटू. फक्त भगवंताचं चिंतन करा. काळ सारावा चिंतने. अशा प्रकारे भगवंताचं चिंतन करा. का तर प्रत्येक क्षणाला विचार करा. कोणता विचार करा? आमच्या पांडुरंग महाराजांनी सुद्धा प्रमाण दिलं तर कैमी उद्धार पावीन, कै कृपा करील नारायण. या देहाचा उद्धार कशाने होईल हे विचार करा. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार. कोणता? तरावया पार भवसिंधू. हे संसार रूपी माया जाळ आहे. इथून कोणी तरलं नाही तरी महाराज सांगतात तरले आणि तरणार. तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा. म्हणून जे नामधारक आहेत हे तरणार. या माया जाळामध्ये गुरफटत नाहीत. आणि गुरफटल्यानंतर आपण अधोगतीला गेल्याशिवाय राहत नाही. विठाला प्रत्येक क्षणाला विचार करा. तरावया पार भव सिंधू. आता संसार कसा आहे काय आता हे सगळं तुम्हाला ज्ञात आहे म्हणून जास्त विश्लेषण करीत नाही. म्हणून संसार माया जाळ आहे. ये साथी आली अशा रंग धरू नाही तरी संसार जाईल रया. अशा प्रकारे हे संसार आहे. दुःखरूप आहे. दुःखमूळ आहे. मदाला सुद्धा वर्णन करते. संसार दुःखमूळ चौकडे इंगळ. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य पाठी लागे ओढाळ. कवना मी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. नवे नवे काकड्यात वर्णन आहे. महाराज मग हे सगळं दुःखमूळ आहे. मग आम्ही काय करावं? महाराज म्हणतात काही करा थोडा लागा बहु भक्तिभाव धरा बळकट. धन मन ध्यान लावून कारण काय? महाराज सांगतात शेवट गोड करायचंय ना तुला. गोड गा बघा मला जास्त वरी जाता येत नाही म्हणजे हे म्हणले तुमचाच रस्ता तुम्ही बघा. विठाल शेवटला महत्व दिलं. जरी करणे असेल शेवट गोडगा काही थोडा करा लाग पाठीमाग लागा. धरा भक्तिभाव करा बळकट. बळकट भक्तीला धरा. आणि भक्ती तुम्ही केल्यानंतर नक्की या जीवनातून तरणार. का तरल्यानंतर कुठं जाणार? महाराज म्हणले तुम्ही भगवंताची प्राप्ती नक्की करणार. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात की आम्ही भक्ती केली आणि भक्तीच्या बळावर आम्ही काय केलं? वैकुंठीचे देव अनुया कीर्तनी. इतका अधिकार तुकोबारायाचा होता. म्हणून तुकोबारायांची भक्ती त्या पद्धतीत होती. तुकोबाराय माया जाळामध्ये अडकले नाहीत. घालून संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हे पुण्य धर्म केला. हरी भजनी हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. कळी काळाला सुद्धा तुकोबाराय डगमगले नाहीत. म्हणून हे संसार माया जाळ आहे. यामध्ये कोणी गुरफटू नका आणि भगवंताचं चिंतन करा. म्हणून क्षणोक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. भवसिंधू म्हणजे संसार रूपी सागर आहे. भव हा संसाराची उपमा आहे. सिंधू म्हणजे सागर. म्हणून तरुण जाण्याकरिता तुम्ही काय करा? प्रत्येक क्षणाला विचार करा. आणि का तर या सुंदर अशा प्रकारे देवे दिला देह भजना गोमाता. सुंदर अशा प्रकारे 3.5 फुटाचा तुम्हाला 3.5 हाताचा हा नरदेह दिला. किती लक्ष योनी? 84 लक्ष योनी फिरून भरपूर वर्णन आहे. नाथ महाराजांचा अभंग आहे त्याच्यावरती. नामदेव महाराजांचा सुद्धा अभंग आहे. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देही वारामध्ये लागे. अशा प्रकारे अनेक वर्णन आहे. कितीतरी योनी हिंडावं लागतं. त्या अभंगात वर्णन आहे. ते अभंग तुम्ही बघून घ्या. आता सांगायला वेळ नाही. कीर्तनाचा टाइमच आहे 9 ते 11. आता पहिल्याच चरणाला पहिल्याच एका एका शब्दाला एवढा वेळ लागायलाय तर बाकीचे चरण सोडायचे कवा? विठाला काळजी करू नका. उशीर जरी झाला तर टायमाला गाडी पोहोचणार. असं मला सांगा की 3.5 हाताचा हा नरदेह आहे. भगवंतानी दिलेला आहे. पावला हा देह का घडाली नाही. न घडे उपाय घडू आले. अशा प्रकारे हा देह आहे. महाराज मान्य आहे. पण देह कसा आहे? महाराज सांगतात का हा देह नाशवंत. नाशिवंत देह जाणारा नाशिवंत देह जाणारा
नाशिवंत देह जाणारा सकळ 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 आयुष्य काल सावधान आयुष्य काल सावधान नाशिवंत देह जाणारा सकळ 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 नाशिवंत देह देह हा नाशवान आहे, स्वभाव आहे देहाचा नाश पावणे. म्हणून 3 नाश सांगितले: परतानाश, आश्रयनाश आणि स्वभावनाश. आता स्वभाव देहाचा नाश आहे बघा, नाश पावणार आहे. आता लहानपणी हा देह कसा होता, तारुण्यावस्थेत कसा आहे आणि वृद्ध अवस्थेत कसा आहे, आता तुमचे तुम्ही विचार करा आणि कीर्तन झाल्यावर मला सांगा. पहिलं लहान मूल कसं दिसतं, मोठं झाल्यानंतर कसं दिसतं आणि वयोवृद्ध झाल्यानंतर कसं दिसतं, तसं हा स्वभाव नाश आहे. परता नाश आहे, काही नाश पावणार आहेत आणि काही आश्रय नाश आहे. भिंतीवरती चित्र काढलं, पडिल्या भिंती चित्राची होय माती, नुसती भिंत कोसळी चित्र मोडून जातं, म्हणून ते आश्रय नाश. असे 3 नाश आहेत. म्हणून देहाचा स्वभाव नाश. बघा, या देहाला चामडा आहे म्हणून किंमत आहे. ते चामडाच नसता तर किंमत राहिली असती का? बर, तुम्ही कीर्तनात बसला असताव का? जी कडल आहे त्याला तर आधीच कुत्र्याने तिकडूनच गायब केला. त्वचेविना अंग पोळे, नाही का महाराज सांगताय. याला चामडा आहे म्हणून या देहाला थोडस महत्व आहे. आणि ह्या चामडा जर बाजूला केला तर काय नुसता मळमूत्राचा बांधा. महाराज सांगतात, वरी घातीला रे कर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी मंगळतेचा बांधा. अशा प्रकारे हा नाश पावणारा हा देह आहे. म्हणून महाराज सांगतात, नाशवंत देह जाणार सकळ भविष्य खातो काळ सावधान. काळ हा टपून बसलेला आहे, घडी घडी काळ याची वाट पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणून महाराज सांगतात, काळाचीही उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. मग सोडविणारा कोण आहे? एकच भगवंत आहे. म्हणून श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये वर्णन आहे, नक्र आणि गजेंद्राचा 1000 वर्ष युद्ध चाललं पण शेवटी कोणी आलेलं नाही. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पेशोन, इष्टमित्र स्वजन सर्व मिथ्या हे शरमेरी घा देवासी, माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणतानी मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारिसाच कार्य जाईल. आयुष्य जात आहे पा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वा ध्यानी श्रीहरीच्या. बघा, एवढं वर्णन करावं लागलं तेव्हा कुठं तर थोडस लक्षात आलं तर आलं. बघा, मग इतकं महत्वाचं साधन आहे. मग या देहाने साधन सुद्धा तितकंच करता येतं. काय महाराज सांगतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, भगवंताची प्राप्ती सुद्धा याच देहानं होते. म्हणून हा देह तुम्हाला दिल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा विचार न करता भगवंताच्या प्राप्तीचा विचार करा. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भव सिंधू. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो सावधान.
मग महाराज तुम्ही सावधानचा इशारा देतात. मग आम्हाला या देहाचा उद्धार करून घेण्याकरता काय करावं लागेल? महाराज सांगतात संतांचा समागम करा. संतांचा समागम केल्यानंतर काय होईल? तर संत महात्मे तुम्हाला उपदेश करतात. एवढे प्रमाण तुम्हाला सगळ्या सांगण्याकरिता संत महात्म्यांनी केलेले. देह नाश पावणार आहे, काळ खाणार आहे, एवढे प्रमाण सांगावं लागले. तवाय गोष्ट कळाली आम्हाला. म्हणून काय करावं लागेल? संतांच्या समागमामध्ये राहावं लागतं. कारण मी माझी आठवण विसरले जयाचे अंतकरण्यानं करायची उभी ही अशी अवस्था आपल्याला होते. जन्माला आल्यानंतर आपण विसरतो आणि सर्वस्व मी आहे असं म्हणतो. म्हणून हे आपण न म्हणता महाराज सांगतात की तुम्ही संतांच्या समागमामध्ये राहा. बैसलो संतांची संगती, पळो आले कमळापती. म्हणून संत काय करतात? त्याची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. भगवंताची आणि या मनुष्याची किंवा भगवंताची या जीवाची भेट घडवून देण्याचं साधन म्हणजे संत करतात. आता कुणाची भेट कवा कशी दिली? आता उगत चलतीवर बघा. दुराचारी कोण होता? वाल्या कोळी होता. पण समागम कुणाचा घडला? नारदांचा. नारदांचा समागम घडला म्हणून बोलले वाल्मिकी केले रामायण. रामादी इतका अधिकार ठरला. वाल्या कोळी दुराचारी जरी असला तरी गणिका सुद्धा तरली भगवंताच्या नामाने. नोहे नोहे संतांच्या दर्शनाने महाराज सांगतात पाप ताप दैन्य जाय उतावते. झाली या भेटी. बघा इतकं महत्व संतांचं आहे. संतांचं नुसतं दर्शन झालं तर दूरवृत्ती किंवा दुराचारी वृत्ती सुद्धा निघून जाते. म्हणून संतांचा समागम महत्वाचा आहे. आणि संतांच्या समागमामध्ये गेल्यानंतर काय होतं? महाराज सांगतात करावितात